मी तुषार साहेबराव पाटील, शिक्षण प्रसारक संस्थेचा सचिव. आमच्या या संस्थेच्या माध्यमातून श्रीपतराव पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी चालवलं जातं. या शाळेमधील इयत्ता 9वीमध्ये शिकणारा प्रथमेश विजय वाडकर हा दिनांक 9 मे 2017 रोजी आपल्या आजोळी मामा मामीकडे गेलेला असताना, आजी आजोबा मामा मामीकडे गेलेला असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तो मुलांच्याबरोबर खेळत असताना नदीच्या किनारी गेला आणि नदीच्या किनारी गेल्याच्या अगोदर त्याच्याबरोबरचे 2 सवंगडी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यामध्ये उतरले आणि पाण्यामध्ये उतरले असताना ते दोन्ही मुलं म्हणजे दीपक आणि ओंकार हे दोघंही पाण्यामध्ये बुडू लागले. बुडत असताना त्यांनी जोराने हाका मारल्यानंतर प्रथमेशला पाण्यामध्ये पोहता येत नसतानासुद्धा त्यानं अत्यंत धाडसीपणे पाण्यामधून या दोघांना ओढून बाहेर काढलं. मात्र दुर्दैवानं त्याचा पाय वाळूमध्ये घसरल्यामुळं तो पाण्यात गेला आणि ह्या 2 मुलांना त्यानं वाचवलं. खरं म्हणायला गेलं तर स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यापासून मूळतः त्याला भीती होती. त्याचे वडील विजय वाडकर यांनी शाळेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की त्याला पाण्याची अत्यंत भीती होती. त्याला अनेकदा ते पोहायला घेऊन जाताना सुद्धा ते पाण्यामध्ये जात नव्हता. त्यावेळीसुद्धा त्याला माहीत होतं ह्या पाण्यामध्ये कदाचित आपला प्राण गमावावा लागणार आहे. तरीसुद्धा या 2 भावंडांना त्यानं वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यानं वाचवलं आणि दुर्दैवानं पाण्याचा अंदाज न आल्यामुळं पाय वाळूत घसरल्यामुळं त्याला स्वतःचा जीव गमावावा लागला आणि स्वतःचा जीव गमावून त्यानं या 2 जीवांना वाचवलं आणि खऱ्या अर्थानं 2 कुटुंब उद्ध्वस्त होता. त्यानं स्वतःचा प्राण धोक्यामध्ये घालून त्यामध्ये स्वतःचा प्राणाची आहुती देऊन खऱ्या अर्थानं त्यानं 2 कुटुंबाचं जीवन वाचवलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. खऱ्या अर्थानं तो आमच्या शाळेचा विद्यार्थी म्हणून आज त्याचा आम्हाला अभिमान आहे, त्याच्या कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याने खरोखरच त्याने स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या शाळेचं या संस्थेचं त्यानं नाव उज्ज्वल केलेलं आहे. प्रथमेशच्या या दुर्दैवी घटनेनंतर आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो की जेणेकरून पाणी असो, उंच डोंगर असो किंवा अन्य अशा धोकादायक घटना असतात त्या ठिकाणी आपण असं कोणतंही धाडस करू नये की जेणेकरून प्रथमेश सरकारचा अन्य कुणाचा तुम्हाला वाचवताना बळी जाईल अशी कोणतीही घटना होऊ नये ही दक्षता या घटनेपासून घ्यावी असं आम्ही आवर्जून सांगतो. प्रथमेशच्या या दुर्दैवी घटनेबाबत प्रथमेश तर परत येणार नाही, पण त्याने जे आपला प्राणाची आहुती दिलेली आहे त्या प्राणाच्या आहुतीचा अनुषंगानं आमच्या संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं आम्ही शासनाकडे त्यास मरणोत्तर वीर पुरस्कार देण्याच्या बाबतीमध्ये शिफारस केलेली आहे. त्या अनुषंगानं आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे जेणेकरून त्याचा खऱ्या अर्थानं त्यानं जी जीव धोक्यात घालून जो त्यानं 2 जीवांना वाचवलेला आहे आणि त्याने जो पराक्रम केलेला आहे त्याच्या पराक्रमासाठी त्याला हा पुरस्कार मरणोत्तर पुरस्कार मिळावा अशी आमच्या सर्व विद्यार्थ्यांची, आमच्या संस्थेची, शाळेची आणि करंजीवासियांची मागणी आहे आणि या मागणीच्या शासनानं दखल घेऊन त्यांना मरणोत्तर पुरस्कार द्यावा. दुर्दैवी घटनेमध्ये ज्या प्रथमेशनं 2 भावंडांना वाचवलं ती भावंडं आज माझ्यासमोर आहेत आणि मी त्यांच्याशी त्या घटनेच्या संदर्भामध्ये मी थोडीशी त्यांच्याबरोबर बातचीत करतो आहे. हा आहे तो ओंकार भिंगारे, त्याचा चुलत मामे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्याला थोडेसे काही प्रश्न त्या संदर्भामध्ये विचारतो आहे की तुझं पूर्ण नाव सांगतोस? जोरात जरा सांगतो. ओंकार सुरेश भिंगारे. तू शाळेमध्ये कितवीला आहेस? कोणत्या गावामध्ये शाळा शिकतोस? महात्मा गांधी विद्यालय कडेगाव. तू त्या ठिकाणी का आला होतास? तेच ना, म्हणजे कुणाकडे आला होतास? मामाकडे आला. सांग तुझ्या शाळेचं नाव सांगतोस? महात्मा गांधी विद्यालय कडेगाव. महात्मा गांधी विद्यालय कडेगाव. मग कडेगाववरून तू मामाच्या गावी आला होतास होय ना? आणि मग तुम्ही काय केलं त्या दिवशी? असंच फिरत गेलो आणि आंबे काढले आणि मग आहे ना आम्हाला पोह वाटलं म्हणून आम्ही दोघं पाण्यात उतरलो. अंदाजच आला नाही आम्हाला म्हणून प्रथमेश आम्हाला वाचवायला तो वाचवता तो घसरून पाण्यात बुडलो. मग तुम्ही प्रथमेश तेव्हा बाहेर बसलेला? मग तुम्ही दोघं पाण्यामध्ये गेला का? तरी प्रथमेश तुमच्याबरोबर पाण्यात आला नाही का? नाही. मग तो बाहेरच थांबला होता? बरं. मग पहिल्यांदा तू गेला का ओंकार गेला? पहिल्यांदा दीपक गेला, नंतर तू गेलास. ठीक आहे. मग पाण्यात गेल्यानंतर काय झालं? पाण्यात गेल्यानंतर गटका खायला लागलो मी. बरं. आणि दीपक
मग आहे ना आम्ही आरडाओरडा केला, तो आला आणि आम्हाला बाहेर काढता काढता तो घसरून आणला, आम्हाला बाहेर काढला. तुम्हाला बाहेर काढल्यानंतर मग तू घसरला का? तिथे पाय अडकला, काय अडकला का तुम्हाला काय केलं कळलंच नाही? कळलंच नाही. आम्ही बाहेर गेलो तर एकदम आत गेलो. बाहेर कसं काढलं? हाताला धरून काढली की हाताला धरून काढलं, ओढलं तुम्हाला? हाताला धरून ओढलं आणि तो एकदम घसरून पाण्यात गेला. मग त्यानं पाण्यात कपडे काढली होती का कपड्यासहितच गेला? कपडे काढले. तुझं नाव सांगतोस? दीपक धनाजी भिंगारे. दीपक धनाजी भिंगारे. मोठे सर. तू किती इयत्तेमध्ये शिकतोस? 9वी. तुझं गाव कोणतं? कराड सैदापूर. कराड सैदापूर. तू तिथे कशासाठी आला होतास? तुझं गाव आहे ते? माझं गाव तुझंच आहे. मग तुझ्याकडे प्रथमेश पाहुणा म्हणून आला होता का? राहायला म्हणून आला? बरं, मग काय झालं त्या दिवशी? त्या दिवशी आम्ही आंबे पाडत तिकडे गेलो. आम्हाला दोघांना पाऊस वाटलं म्हणून आम्ही पाण्यात दोघं उतरलो. कोण कोण दोघं उतरला? ओमकार आणि बरं. उतरलो आणि आम्हाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आम्ही गटकाळ खायला लागलो. तेवढ्यात आम्ही आरडाओरडा केला म्हणून प्रथमेश आम्हाला वाचवायला आला. मग प्रथमेशने आमचा हात धरून आम्हाला बाहेर ओढलं. तसंच त्याचा तोल पाय घसरून तो पाण्यात गेला, बुडला. इथं शेजारी एक मेंढपाळ होता, त्याच्याकडनं फोन घेऊन आम्ही घरातल्यांना कळवलं. तेव्हा तिथं घरातले आले. तुम्हाला गटांगळ्या खाल्ल्या तर तुमच्या पोटात पाणी, तोंडात पाणी गेलं का? गेलं का? मग तुम्ही जोरात ओरडला. मग तुम्हाला ओरडल्यानंतर त्याने हात दिला तुम्हाला? हो. मग त्याने हात धरून तुम्हाला वर काढलं? हाताला हात दिला तुम्हाला आणि मग तुम्हाला वर काढलं का दोघांना एकदम? मग त्यानंतर माझं नाव धोंडीराम अण्णा भिंगारे, राहणार सैदापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. या ठिकाणी आम्ही नंदिवली वस्ती म्हणून त्या ठिकाणी सैदापूर गावामध्ये एक माळावर आमची एक मोठी वस्ती आहे. त्या वस्तीच्या ठिकाणी मी राहत असतो. तर हे आता जो प्रथमेश आहे तो माझा मुलीचा मुलगा, म्हणजे माझा नातू. आणि हा दीपक जो आहे तो दीपक माझ्या मुलाचा मुलगा, तो पण मला नातूच आहे. आणि आमचे चुलत मुलगीचा तो मुलगा ओंकार, हे पण माझा नातूच आहे. हे तिघेही त्यावेळेला मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे आणि ते तिघेही एकत्र जमले आहेत, पाहुणे आले होते. आणि आले असताना त्यांच्याबरोबर आईवडील पण त्या ठिकाणी आले होते. मग आता या पोरांनी काय काय इकडे तिकडे फिरता फिरता ते कुठे आंबेपाड, कुठे जांभळं खा, हे आता मे महिन्यात चालतं आहे. आम्ही त्यांना तरी नेहमी ताकीद देत असो की बाबा कुठे लांब जाऊ नका, घरातल्या घरातच राहा. पण ते ऐकलं नाही. त्या दिवशी काय त्यांची बुद्धी फिरली आणि आम्हाला न सांगता त्यांनी आंबे खाण्याच्या दृष्टीनं ते नदीकडच्या साईडने गेले. तर त्या ठिकाणी 1-2 ठिकाणी त्यांनी आंब्याचे झाडं बघितलं आणि ते 1-2 ठिकाणी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. पण ते कडेला माणसे होती, त्यांना ते हाकलून दिलं, पाण्यात उतरू नका म्हणून. तसेच यांनी पुढे गेले आणि पुढे जाऊन त्या ज्या ठिकाणी 1 नंबर वाळूचा ठेका होता, तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाण्यात ही दोघं उतरलेत म्हणतात. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा प्रथमेश त्या दोघांना बाहेर काढताना त्या वाळूत पाय घसरून तो तोल जाऊन पाण्यात पुढं फेकला गेला. आणि हे नाही पोहता येत नसल्यामुळे त्याला काय वाचवण्याचा प्रश्नच ते नाही आलेलं. आणि दुसरी गोष्ट, शेजारी पण आजूबाजूला कोणी माणसं नसल्यामुळे त्याला काही वाचण्याइतपत मदत पोचली नाही. आणि तो मेलेला मी त्यावेळेला लांब रत्नागिरीला होतो. तर मला फोनवरून सांगितलं असं तुमच्या मुलीचा मुलगा प्रथमेश हा पाण्यात गेला म्हटल्यावर माझे सगळं हातपाय अवसान गळूनच गेलं. तर हातात तोंडाला आलेलं हाच माझा मुलगीचं भविष्य पाक बुधस्त झालं. एक मुलगी आणि एक मुलगा, एवढ्या या 2 मुलावरच त्या मुलीचं ऑपरेशन केलेलं आहे. आता तर ते कुणाकडे बघून आपलं दुःख विसरेल, आम्हाला फार मोठं काळजी आहे.
आता ते कसं सापडेल आणि ती कसं आपलं पुढचं आयुष्य जगेल हेच खंत आम्हाला रात्रंदिवस